हे नमस्कार मित्रांनो, नवरात्री विशेषमध्ये मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे दिवस पहिला आणि आजचा रंग आहे मित्रांनो पांढरा। तर आमच्याकडे मित्रांनो दांड्या तर खेळल्या जातातच, पण मी जात नाही, आम्ही जातो दुर्गामाता दौडीला। तर दुर्गामाता दौड काय असते हे तुम्हाला मी दाखवतो। तर सकाळी 7 वाजता आवरून निघालोय मी, आमची 7 वाजता चालू होते आणि हे अशी आमची दौड असते। याच्यामध्ये लहान मुलापासून वयोवृद्ध सगळे असतात आणि हे जे गीत घेतले जातात त्या गीताला एक म्हणत असतो आणि एक पुढे बोलायचं मागे बोलायचं असतं। असं आम्ही करून प्रत्येक मंडळामध्ये जातो, तिथे आरती करतो, ध्वजाची पूजा करतो आणि ह्या देवीला बघा किती सुंदर अशी साडी नेसवलेली। आणि हे आमचं मंडळ आहे आमच्या बाजूच्या इथलं। त्यानंतर घरी आलो, घरी आल्यानंतर आईने सांगितलं आज घट बसवायचे असतात, तर आईला मदत केली। आईने सगळं तयारी केली होती, मी फक्त तिला मदत केली। आईने असे सगळे मांडणी केली होती, कलश उभा केला होता, तिला वेणी सुंदर घातली होती आणि पूजा झाली। त्याच्यानंतर आईने सांगितलं की त्याचं काय काय महत्त्व असतं। तर पहिल्या दिवशी मित्रांनो आमच्याकडे असं जे काय फळ आणलं असेल तर ते त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि अखंड दिवा तिथे आपण लावतो 9 दिवस। त्याच्यामध्ये आई नेहमी रोज बघते दिवा आहे का। आणि आमच्याकडे ही देवी यावर्षी नवीन आणली, कोल्हापूरला गेले होते, ताईने दिली आम्हाला यावर्षी, तर त्याची पूजा केली आईने। आणि सगळी पूजा करावी लागते। त्या प्रत्येक देवाच्या ज्या देवी आहेत त्यांच्या खाली विड्याचं जे पान असतं त्याचा मान असतो आणि हे बघा विड्याच्या पानाचा पहिली माळ असते, तर त्याची पूजा झाली। त्याच्यानंतर आई म्हणली आपल्याला आरती करायची मित्रांनो, आरती ही खूप सुंदर असते। आणि त्याच्यानंतर मग आई म्हणाली की तू परत एकदा देवी दाखव सगळ्यांना, आणि असेच तुम्हाला 9 दिवस व्हिडिओ पाहायला मिळतील। तर स्टे ट्यून, धन्यवाद।